महालक्ष्मी रेसकोर्स संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय होऊ घातलेला आहे। त्याच्याविषयी आता महालक्ष्मी परिसरामध्ये रेसकोर्स परिसरामध्ये काय घडतंय? सुवर्ण, मी आता मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या इथे आहे। मुंबईतला हा सगळ्यात मोठा ओपन प्लॉट आणि या ठिकाणी नेमकं काय करायचं यावरनं वाद निर्माण झालेला आहे। राज्य सरकार विरुद्ध आदित्य ठाकरे युवासेना प्रमुख यांनी हा वाद जो आहे तो निर्माण केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। स्थानिक नागरिक जे आहेत ते आता एकत्र आलेले आहेत महालक्ष्मी रेसकोर्सवरती आणि निदर्शनं करतात मोठ्या संख्येने। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडे थेट जाणून घेऊया की त्यांना नेमकं इथं काय हवं आहे। स्थानिक मुंबईकर काय नेमकं हवंय तुम्हाला महालक्ष्मी रेसकोर्सवरती? दोन प्रस्ताव आहेत तुमच्याकडे, कोणता प्रस्ताव तुम्ही निवडणार? आम्हाला इथे उद्यान हवं आहे, तसंच इथे जे रहिवासी आहेत ज्यांच्या 3 पिढ्या झाल्यात त्यांच्या इथे घर आहेत, जे घरांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत आणि उद्यान इथे झालंच पाहिजे, कारण इथे गोरगरिबांची मुलं उद्या खेळतील, बागडतील आणि जर कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी इथे येऊन आम्हाला स्पष्ट सांगावं। आणि शिंदे, आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब जे रात्रंदिवस काम करतात, आम्ही त्यांना पाठिंबा देतोय, त्याच्यासाठी आज आम्ही इथे उतरले आहोत मैदानात। तुम्हाला इथे नेमकं काय हवं? कारण दोन प्रस्ताव राज्य सरकारकडे आले होते, थीम पार्क असेल, सेंट्रल पार्क असेल, तुम्हाला नेमकं काय हवं इथे स्थानिक? बोला बोला तुम्ही। या ठिकाणी थीम पार्क होणं आवश्यक आहे, कारण 2013-14ला महानगरपालिकेमध्ये थीम पार्कचा हा प्रस्ताव मंजूर झालेला होता। त्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो आणि हा थीम पार्क होणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी खेळाची मैदानं आता कमी झालेली आहेत। मुलं त्या ठिकाणी येऊन खेळतील। सिनियर सिटीजनसाठी एक नाना नानी पार्क सारखं एक सिनियर सिटीजनसाठी असणार आहे। तसंच त्या ठिकाणी गोरगरीब जे या ठिकाणचे रहिवासी आहेत त्यांच्या घराचा जो प्रश्न आहे तो देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतील, कारण हा आमच्या मतदारसंघातला विषय आहे। इथले रहिवासी इथेच राहिले पाहिजे हाही प्रश्न साहेबांनी सोडवावा आणि त्याचप्रमाणे थीम पार्कची ही संकल्पना फार पूर्वीपासून आहे आणि ती होते याचा एक आनंद आहे। महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री हा प्रश्न सोडवताय याचा आम्हाला अभिमान आहे आणि 12-12 तास 18-18 तास काम करून हा प्रश्न सोडवताय, तर हा आनंदाची गोष्ट आहे आणि हा सण आनंदाचा आहे आमच्यासाठी। नेमकं काय हवंय सांगा? तुम्ही ते स्थानिक रहिवासी, तुम्हाला नेमकं काय हवंय? महालक्ष्मी रेसकोर्स तुम्ही इतके वर्ष पाहताय, तुम्हाला नेमकं काय हवंय? आम्हाला तर आमची सोय होईना असं, म्हणजे लहान मुलं खेळतील किंवा आम्ही एक वयस्कर लोक आहेत येऊन बसणारे पाहिजे, खेळणारे पाहिजे, लहान मुलांसाठी म्हणजे होतंय हे चांगली गोष्ट आहे। आणि शिंदे साहेब करतात हे खूप चांगलं करतात आणि त्यांच्या पाठीमागे आम्हाला चालायला येत नाही, काम करायला येत नाही, आम्ही धावतो त्यांच्या मागे पळतो की शिंदे साहेब काहीतरी चांगलं करतात, पण त्यासाठी आम्हाला वाटतं काहीतरी हे चांगलंच व्हावा। इथे चांगलं उद्यान व्हावं असे म्हणतात आपण। एक सिनियर सिटीजन आजीबाई आहे जे स्वतः हातामध्ये इथे होर्डिंग घेऊन, मी मुंबईकर, प्राणवायू वरदान हवं, मला माझं उद्यान हवं। म्हणजे मुंबईचं हे जे महालक्ष्मी रेसकोर्स आहे इथे उद्यान व्हावं, जे थीम पार्क आहे राज्य सरकारची योजना त्याला समर्थन देताना इथे स्थानिक नागरिक जे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येने इथे नागरिक जे जमा झालेले आणि निदर्शनं करतायत महालक्ष्मी रेसकोर्स हे आमचं आणि इथे आम्हाला एक सुविधा निर्माण करता येईल, चांगलं उद्यान निर्माण करता येईल, असं एक उद्यान जे आहे ते आम्हाला इथे हवं अशी मागणी इथे स्थानिक रहिवासी करतायत। नक्की, धन्यवाद उदय, सविस्तरपणे माहिती दिलीस आणि या सगळ्या नागरिकांशी संवाद साधला त्याबद्दल। पुढे जाऊया।